आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। हेलो दोस्तों, कैसे हैं आप? उम्मीद करता हूं आप बहुत अच्छे होंगे। भिवंडी में सियासत में हमेशा उथल पुथल चलती रहती है और खास तौर पे उस वक्त जब इलेक्शन करीब हो जाता है, चाहे वो इलेक्शन कोई सा भी हो। और आज अचानक भिवंडी में सियासी बम फूटा जिसकी आवाज पूरी भिवंडी शहर में गूंजने लगी। और वो ये था कि माजी महापौर विलास आर पाटिल ने मुंबई में नाना पाटोले के नेतृत्व में कांग्रेस पार्टी को ज्वाइन कर लिया और अपना उम्मीदवारी अर्जी भी दाखिल कर दिया। अब देखना यह है कि कांग्रेस अपना टिकट किसको देती है, क्योंकि उम्मीदवारी की लाइन काफी लंबी है, जिसमें खास तौर पर रशीद ताहिर मोमिन, रानी अग्रवाल मैडम, सुजाउद्दीन अंसारी, रमाकांतपुर, संजीवपुर, जवाद चिकलिकर, तलहा मोमिन, डॉक्टर नूर अंसारी, अनस अंसारी व दीगर नामालूम अफराद के नाम शामिल है। अब कांग्रेस अपना एबी फॉर्म किसकी झोली में डालती है, ये पटाखा तो बाद में फूटेगा। और जिस दिन ये ऐलान होगा उसी दिन से लोगों की खरीदो फरोख्त का काम भी शुरू हो जाएगा। लेकिन जिस तरह का माहौल चल रहा है उसमें ज्यादातर हाल ही में कांग्रेस में शामिल हुए विलास आर पाटिल का नाम सामने आ रहा है। वैसे ये कांग्रेस पार्टी है, कब किस मोहरे को कहां चला देगी कुछ कह नहीं सकते। अब तो लोगों को इंतजार रहेगा हरी झंडी का। आप लोग सोच रहे होंगे कि कांग्रेस का उम्मीदवार अगर खड़ा रहेगा तो क्या समाजवादी पार्टी नहीं लड़ेगी? फिर एनसीपी कहां जाएगी? एमआईएम पार्टी तो जेल से लड़ने की सोच रही है। अब बचे शिवसेना और बीजेपी, तो इन सब की बातें भी हम जरूर करेंगे। गठबंधन किसका होगा, कैसे होगा, इस गठबंधन में कौन शामिल होगा, कौन नहीं होगा, ये तमाम चर्चा हमारे चैनल से करते रहेंगे। और आप हमारे चैनल से बने रहिए। अगर अब तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर लीजिए, ताकि हमारी वीडियो सबसे पहले आप देख सके, तमाम बातें मालूम हो सके। साधारणतः मला असं वाटतं 1964 पासून काँग्रेसची सेवा सुरू केली होती। साधारणतः 40 वर्ष त्यांच्या हयातपर्यंत त्यांनी ही काँग्रेसची सेवा केली आणि तेव्हापासूनच जे आमचे संस्कार आहेत, एक स्वतःच्या स्वार्थाकरता नाही पण लोकांच्या हिताकरता आम्ही जे काम करण्याची जी सवय आमच्या वडिलांनी आम्हाला आणि आमच्या सगळ्या खानदारांनी आम्हाला जी लागून दिली, तीच परंपरा आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय। आणि बरेचसे लोक कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवेश वगैरे करतात, परंतु आम्ही कुठलीही नानासाहेब गोष्टी डायरेक्ट एंट्री मारलेली नाही। आम्ही साधारणतः ग्राउंड लेवलवर साधारणतः 25 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि 25 वर्ष लोकांची सेवा केली आहे। अनेक लोक येत आहेत आणि आपल्या तिकिटाची मागणी करतात, पक्षामध्ये प्रवेश करून डायरेक्ट उमेदवारीची तयारी करतात, परंतु या 25 वर्षाची सेवा आम्ही नागरिकांमध्ये स्वतंत्रपणे केलेली आहे आणि आज आम्ही त्या पद्धतीने यशस्वीपणे पार पडलेलं आहे। कारण का की आमचा जो वॉर्ड आहे ते पूर्ण शिवसेना आणि भाजपमध्ये असताना देखील मला त्या नागरिकांनी तिथे साथ दिली आणि आम्हाला आमच्या कार्याची स्फूर्ती आम्हाला मिळली की आम्ही अपक्ष म्हणून त्यावेळी तिथली स्थानिक जे भाजप आणि शिवसेनेचे लोक असून सुद्धा आम्हाला 4 वेळा निवडून दिले। पुन्हा एकदा मी नानासाहेबांना विनंती करेन की या पक्षामध्ये जे मला समावेश केलं आणि एक जबाबदारीने सांगतो की जे आमच्या वडिलांनी 40 वर्ष जे काँग्रेसचं काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने ग्रामीणमध्ये त्यांनी हे काम केलं, ग्रामीणमध्ये शहरामध्ये त्यांनी आणलेलं आहे। आणि पूर्णपणे मला असं वाटतं की काँग्रेसची ज्यावेळी जी छबी होती ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी काम ठेवली होती आणि या शहरामध्ये आणि या महाराष्ट्र प्रदेशमध्ये त्यांनी भरपूर आपलं लोकांमध्ये परिचय ठेवलं होतं। त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यात आशीर्वाद मिळाला। 100% मी ह्या मुलाची सेवा करण्याची संधी मिळाली। नक्कीच शहराचं आणि आपलं